Adjectives comparative degree using more. Friends, in last lecture we have learnt comparative degree in detail and we have seen the different kinds of examples. She is a taller girl than Sita. ती सीतापेक्षा उंच मुलगी आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण वापरत होतो टॉल प्लस टॉलर आणि दॅन, बिग प्लस बिगर आणि दॅन. परंतु मित्रांनो काही जे ॲडजेक्टिव्ह असतात ते मोठे ॲडजेक्टिव्ह म्हणून वाक्यामध्ये येत असतात आणि त्या ॲडजेक्टिव्ह नंतर आपण ER ॲड करू शकत नाही. फ्रेंड्स, in some sentences adjectives are coming big and so we cannot use ER to the adjective, so before that we have to use more in comparative degree, and so we will learn the examples by using more and plus adjective and than in comparative degree. When we compare two people, places or things using a longer adjective, we use more plus adjective plus than. आणि मित्रांनो, जेव्हा आपण दोन व्यक्ती, ठिकाणे किंवा वस्तूंची तुलना मोठी विशेषणे वापरून करतो तेव्हा आपण मोर प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस दॅन वापरतो. म्हणजेच वाक्यात जर मोठी विशेषणे येत असतील, ॲडजेक्टिव्ह येत असतील, त्यावेळेस आपण काय करतो तर त्या मोठ्या ॲडजेक्टिव्ह पूर्वी मोर हे वर्ड ॲड करत असतो. मोर हा वर्ड ॲड करून आपण ॲडजेक्टिव्ह प्लस दॅन वापरतो आणि अशा पद्धतीने आपण या कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सेंटेन्सेस तयार करत असतो. सो लेट अस सी फ्रेंड्स सम एक्झाम्पल्स. ही इज मोर केअरफुल दॅन हिज ब्रदर. आता या वाक्यामध्ये आपण बघू शकतो तो त्याच्या भावासोबत कंपेअर करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, ही इज मोर केअरफुल दॅन हिज ब्रदर म्हणजे काय? तो आपल्या भावापेक्षा अधिक सावध असतो. या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह काय आहे तर केअरफुल. केअरफुल म्हणजे अधिक सावध किंवा काळजी घेणारा, काळजी करणारा. परंतु तो कसा आहे तर मोर केअरफुल दॅन हिज ब्रदर. तो त्याच्या भावापेक्षा जास्त काळजी घेतो किंवा जास्त सावध राहतो. या अर्थाने आपण वापरत आहोत मोर केअरफुल दॅन. मीन्स ऑलवेज कीप इन माइंड फॉर सच काइंड ऑफ ॲडजेक्टिव्स वी यूज मोर बिफोर द ॲडजेक्टिव्ह. मीन्स लाईक केअरफुल, ब्युटिफुल, एक्सपेन्सिव्ह, इंटेलिजंट. बिफोर दॅट वी आर युजिंग मोर. लाईक more beautiful, then more intelligent, more careful or more expensive. अशा पद्धतीने आता सेकंड सेंटेन्स बघूया. सीता इज मोर ब्युटिफुल दॅन गीता. सीता गीतापेक्षा अधिक सुंदर आहे. सीता ही कशी आहे तर गीतापेक्षा अधिक सुंदर आहे, म्हणजेच मोर ब्युटिफुल दॅन. आता ती कोणापेक्षा सुंदर आहे तर गीतापेक्षा. अशा पद्धतीने आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस दॅन वापरत असतो. द कम्प्युटर इज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन द रेडिओ. संगणक रेडिओपेक्षा महाग आहे. आता एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय तर महाग, आणि काय महाग आहे तर कम्प्युटर, आणि म्हणून आपण वापरत आहोत मोर एक्सपेन्सिव्ह दॅन. आणि अशा पद्धतीने आपण मोर एक्सपेन्सिव्ह दॅन वापरून रेडिओ आणि कम्प्युटर एकमेकांशी तुलना करत आहोत आणि कम्प्युटर हे रेडिओपेक्षा अधिक महाग आहे हे सांगत आहोत. राम इज मोर ऑबिडेंट दॅन हिज सिस्टर. राम आपल्या बहिणीपेक्षा अधिक आज्ञाधारक आहे. अँड फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल विच इज द ॲडजेक्टिव्ह वी आर युजिंग? ओबिडेंट इज द ॲडजेक्टिव्ह. आणि ऑबिडेंटच्या पहिले आपण काय वापरत आहोत तर मोर. आणि ऑबिडेंट म्हणजे काय तर आज्ञाधारक. अशा पद्धतीने मित्रांनो, रामची तुलना ही त्याच्या बहिणीशी करण्यात आलेली आहे आणि तो आपल्या बहिणीपेक्षा अधिक आज्ञाधारक आहे हे आपण सांगत आहोत. श्याम इज मोर एक्साइटेड दॅन हिज स्विमिंग कोच अबाउट द कॉम्पिटिशन. आता मित्रांनो, श्याम आपल्या जलतरण प्रशिक्षकापेक्षा स्पर्धेबाबत अधिक उत्साही आहे. आता श्याम हा कोणाशी कंपेअर करण्यात आलेला आहे तर त्याच्या कोच सोबत कंपेअर करण्यात आलेला आहे. आणि तो कसा आहे? तो त्याच्या कोचपेक्षा अधिक उत्साही आहे, म्हणून आपण वापरत आहोत मोर एक्साइटेड दॅन हिज स्विमिंग कोच. अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा छोटे ॲडजेक्टिव्ह असतात कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्यावेळेस आपण त्याला ER ॲड करत असतो आणि दॅन वापरत असतो. म्हणजेच बिग, बिगर
बिगर दॅन अशा पद्धतीने टॉल, टॉलर, टॉलर दॅन अशा पद्धतीने, म्हणजेच टॉल हे ॲडजेक्टिव्ह आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरतो, त्याला आपण ER वापरले तर ते टॉलला आपण टॉलर करतो आणि त्यानंतर दॅन वापरतो. त्यानंतर स्मॉल, स्मॉलर आणि स्मॉलर नंतर आपण वापरतो दॅन. परंतु या छोट्या ॲडजेक्टिव्ह नंतर आपण ER वापरू शकतो. परंतु वाक्यात जर अशी मोठी ॲडजेक्टिव्ह विशेषणे वाक्यात येत असतील, एक्सपेन्सिव्ह, ऑबिडियंट, एक्साइटेड, त्यावेळेस आपल्याला त्या ॲडजेक्टिव्ह पूर्वी मोर वापरावे लागते आणि नियमानुसार आपण त्या ॲडजेक्टिव्ह नंतर दॅन वापरत असतो. इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी हॅव लर्न्ड द ॲप्लिकेशन ऑफ मोर इन कंपॅरेटिव्ह डिग्री. अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजचा टॉपिक शिकलेलो आहोत. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर हे विशेषण कसे वापरावे, केव्हा वापरावे हे आपण शिकलेलो आहोत. थँक्यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे. थँक्यू. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learned. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.